नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 123. 2 मे. शौर्यदान. इथे शौर्याचे दान असा अर्थ नसून शौर्याने म्हणजे शूरपणाने दिलेले दान तृतीया तत्पुरुष अभिप्रेत आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू असते. आनंदाला उधाण आलेलं असतं. सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं आणि तेवढ्यात श्रीरामांना दशरथ राजांचा तत्काळ बोलवल्याचा निरोप येतो. अचानक आलेल्या निमंत्रणानुसार तातडीने राजा दशरथाला भेटायला गेलेले श्रीराम परत येतात. ते 14 वर्ष वनवासाचा निर्णय घेऊनच. फार भयंकर घटना आहे. एकदम चित्र पालटतं. केवढी प्रतिकूलता, पण तरीही अतिशय विलक्षण संयमितपणा. ना खंत ना राग. तेवढ्याच आनंदाने रामांनी वनवासाची तयारीला सुरू केली. लक्ष्मण व सीता यांच्या आग्रहाला थोडेसे निग्रहालाच राम बळी पडतात आणि त्यांना सोबत घेण्याची परवानगी देतात. एकदा सोबत यायचे ठरले की मग मात्र श्रीराम त्या दोघांना सांगतात, तुमच्या अशा ज्या सर्व वस्तू आहेत, ऐवज आहेत, ते पटापट दान करा. वाल्मिकींनी अयोध्याकांडातील एक संपूर्ण 32वा सर्ग फक्त श्रीरामांच्या दानकर्माचे वर्णन करण्यात घालवलेलं आहे. विस्तृत वर्णन आहे. अनेक ब्राह्मण, सेवक, मित्र, ब्रह्मचारी, वशिष्ठपुत्र, सुयज्ञ ब्राह्मण, त्रिजट ब्राह्मण अशा सर्वांना भरपूर दान दिले गेले. सर्वप्रथम कुलगुरुपुत्र सुयज्ञाचे हात जोडून राम स्वागत करतात आणि नंतर आपली श्रेष्ठ भूषणे, बाजूबंद, अंगठ्या, सुंदर कुंडले, बाहुभूषणे, सोन्यात गुंफवलेली मण्याची माळ सगळ्याचं दान देतात. त्याशिवाय सीतेच्या प्रेरणेने सुयज्ञास सांगतात की तुझ्या पत्नीची मैत्रीण सीता, तिच्यासाठी तुला हार, करधनी, सुवर्णसूत्र, कंबरपट्टा, बांगड्या, माणिकमय सर्व देऊ इच्छिते आणि उत्तम मखमली बिछाने असलेले रत्नजडित पलंग पण विदेहनंदिनी तुझ्याच घरी पाठवणार आहे. प्रत्यक्ष श्रीरामांना त्यांच्या मामांनी दिलेला मृत्युंजय नावाचा हत्ती असतो, तो सुद्धा ते सुयज्ञास देतात. तसेच त्याला पोषण्यासाठी 1000 निष्क म्हणजे तत्काले मोहरा त्याला देतात. नंतर रामांच्या आदेशानुसार लक्ष्मण, अगस्त्य, विश्वामित्र ऋषी यांची मौल्यवान रत्नांनी पूजा करतात. त्याशिवाय हजारो गायी, सुवर्णमुद्रा, बहुमूल्य मणी यांना त्यांचं दान देतात. पुढे श्रीराम लक्ष्मणास सांगतात, यजुर्वेदीय तैत्तरीय शाखेचे अध्यापक, आचार्य, सर्व वेद जाणणारे विद्वान हे माता कौसल्येकडे भक्तिभाव ठेवून येत असतात. आशीर्वाद देतात. त्यांना दासदासी, रेशीम वस्त्रे, हवे तितके धन हे खजिन्यातून दे आणि लक्ष्मण तसे देतो. सूत व सचिव म्हणून काम करणारा चित्ररथ दीर्घकाळ राजसेवेत असतो. त्यालाही भरपूर दान दिले देतात आणि त्याला संतुष्ट करतात. त्याचबरोबर दंडधारी ब्रह्मचारी काही जण असतात की जे नेहमी अभ्यासात असतात, व्यग्र असतात, पण ज्यांना भोजनाची मात्र स्वादिष्ट भोजनाची अपेक्षा असते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना भिक्षेला जायचा आळस येत असतो. अशांना ओझी वाहणारी 80 रत्नजडित वाहने, तांदूळ वाहणारे 1000 बैल, भद्रक नावाचे धान्यभार वाहणारे 200 बैल व सुमित्रानंदन यांना त्यांना दे असा आदेश देतात आणि त्यानुसार दिलं जातं. त्याशिवाय त्यांना दूध, दही, तूप यासाठी 1000 गायी देतात. राज्याभिषेक होणार असतो म्हणून मोठा ब्रह्मचार्यांचा थवा माता कौसल्येला भेटण्यासाठी, तिचा आनंद वाढवण्यासाठी आलेले असतात. त्यांना श्रीराम सांगतात, लक्ष्मणा, त्या प्रत्येकाला 1 सहस्त्र सुवर्णमुद्रा दान दे. माता कौसल्येला त्यामुळं आनंद होईल अशी यथेच्छ सामुग्रीने त्यांची पूजा कर. आणि त्याप्रमाणे लक्ष्मण करतो. आणि त्या पुढं जाऊन लक्ष्मण त्यांना सांगतो की आमच्या मातेला कधीही एकटं सोडू नका. नंतर ते आश्रित सेवकांना बोलावून त्यांना 14 वर्ष पुरेल इतके धनधान्याचा साठा देतात. सेवेत अखंड राहा, खंड पडू देऊ नका असं सांगतात. धन्य श्रीरामांचे दान आणि धन्य श्रीराम.